दाखवण्यासाठी हा जो मी बसलो ह्याच्यावर मालक नाही. मी घाबरतो कुणाला? कारण ह्या राजूचा मालक कोण आहे? प्रभू येशू आहे. या चेअरचा मालक कोण आहे? प्रभू येशू आहे. आता येशू जर आला तिथं आणि येशूने जर म्हणलं की बाबा तू निघ आता ह्याच्यामधून, कारण मला इथं बसायचं आला नाही, कारण तो व्यक्ती राजू जे आहे झोप येऊ दे का? हालेलुया. जसं आपलं जीवन आहे, आता आपण येशूकडे आलो की येशू मला बरं कर, येशू मला नीट कर, माझं हे दुखते, माझं ते दुखतंय. आता आपल्यामध्ये अशुद्ध आत्मा आहे. आता देवाला कळतं ही माझ्याकडे आली, पण इथं ऑलरेडी एक अशुद्ध आत्मा इथं बसलेला आहे. आता ह्याला पहिले इथून हटवावं लागेल, नंतरच मी बसू शकतो इथं. कारण एका घरात दोन मालक राहू शकत नाही. दोन मालकाची चाकरी आपण करू शकत नाही. आपल्या जीवनावर एकतर शैतान राजा असणार, नाहीतर देव असणार. म्हणा, एकतर शैतान असणार नाहीतर देव असणार. आता इथं ऑलरेडी अशुद्ध आत्मा बसलेला आहे. ठीक आहे, येशूने प्रार्थना केली, आम्ही प्रार्थना केलं, त्याला काढलं. आता ही जागा झाली रिकामी. काय झाली? आता रिकामी चेअर आहे. आता तो जो दुष्ट आत्मा मध्ये होता तो अजून फिरायला इकडून तिकडून. अरे इथं तर अजून पवित्र आत्मा म्हणजे येशूचा आत्मा अजून बसलेलाच नाही, रिकामीच आहे. मग मीच जाऊन बसतो. मीच होतो हिच्यामध्ये 20-30 वर्षानं. ही रिकामच आहे. रिकामी का? मी तर प्रार्थना करून काढलं. आता ही रिकामी चेअर नाही पाहिजे. इथं लगेच कोणतं बसलं पाहिजे. जर भूताला काढले तर लगेच इथे येशूला बसवा तुमच्या जीवनामध्ये. या चेअरवर रिकामी जर बसवलो, झाडून सुशोभित करून जर बसवलो, मूर्खपणा जर आपण केलो, इथे येशूला न बसवता टाइमपास केलो, 1 आठवडे, 2 आठवडे, 3 आठवडे, 4 आठवडे, आणि गेलो कुठं तर कार्यक्रमाला, 1 महिनाभर गेलो, 2 महिनाभर गेलो. आज कित्येक लोक आमच्याकडे आले, पहिल्या झटक्यालाच नीट झाले. आमची तळमळ काय चाललेली आहे की तुम्ही ही जागा रिकामी करू नका. कित्येक फोनवर नीट होतात, आरोग्य भेटलं म्हणजे जीवन काही झालं नाही, उलटा अजून तुमचं जीवन आता फुल्ल झालं. सुशोभित केलं आम्ही प्रार्थनेच्या द्वारे. त्या रोगाला आम्ही धमकावलं, बिमारीला आम्ही धमकावलं, तुमचा सगळा रोग बरा झाला, तुमचं दुखणं बरं झालं. पण आता तुमची चेअर काय आहे? काय आहे चेअर? रिकामी आहे. म्हणून आम्हाला टेन्शन येतं. आम्ही म्हणून काळजी घेतो की रविवारी या अजून इथं पवित्र आत्मा, येशूचा आत्मा बसलेला नाही. होय, आम्ही प्रार्थना करून त्या भूताला पळवलं, पण अजून तुमची चेअर काय आहे? पटकन आमचा इच्छा आहे की तुम्ही इथं बसवावं येशूला तुमच्या जीवनात. जर येशू तुमच्या जीवनाचा राजा झाला, मालक झाला, तर पुन्हा आयुष्यामध्ये तुम्हाला बिमारीची भीती नाही, अपघाताची भीती नाही, या मरायची भीती नाही. बरोबर आपल्याला येशू जर मालक झाला तर आपल्या जीवनाला बरोबर वळण लागल. चुकीच्या मार्गात आपण जाणार नाही, पापाच्या मार्गात जाणार नाही. जसं त्या घरसेकराचं बघितलं आपण, त्याच्यामधून येशूने 4000 भूत काढले आणि तो नीट झाला. येशूच्या चरणाजवळ बसवला आणि येशूने लगेच त्याला काय म्हणलं, तू आताच माझ्या मागे येऊ नको, तुझा सोयऱ्या सांग मी काय केले त्याला. आणि तो सांगत फिरला. काय सांगायला? येशूने मला नीट केलं, येशूने मला नीट केलं. बघा मीच आहे तो बगर कपड्याचा फिरणारा. तो प्रचार करत सांगत 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 फिरत होता. हालेलुया. पण त्याचं जीवन रिकामं ठेवलं नाही. त्याच्या जीवनात कोणाला बसवलं? त्या व्यक्तीनं येशूला. तो जिथं बी जायचा, मी नीट झालो, येशूने मला नीट केलं. कुठं बी गावात फिरायला, अरे हा तर येडा झाला, कब्रस्तान मध्ये होता, पागल म्हणून टाकलं होतं, कपडे नव्हते, साखर दंडानं, अरे हा नीट झाला कसा? तो कुणाला बी भेटायचा की सांगायचा की मला येशूनं नीट केले, मला येशूनं नीट केले, प्रभू येशूनं मला नीट केले. कुणी बी विचारलं तर मला येशूनं, म्हणजे त्याच्या त्या खुर्चीवर कोण बसलं होतं? कोण बसलं होतं? तो कुठं बी गेला तर नुसतं येशूचं सांगायचा. म्हणून त्याने येशूला त्याच्या जीवनात बसवलं होतं. पुन्हा ते भूत त्याच्यामध्ये आलेले नाही. म्हणून आमचं तळमळ काय आहे? हे तुमची फक्त भूत काढलं, तुमचा त्रास नीट झाला म्हणून इथून काम भागत नाही. आता तर तुमची चेअर काय झालेली आहे? रिकामी झाली आहे. म्हणून इथं लवकर कुणाला बसवा? मग बसवायचे का नाही? नाही जर बसवलं तर पुढं वाचा 26. नंतर तो जाऊन त्यापेक्षा दुष्ट असे 7 आत्मे बरोबर घेतो आणि ते आत शिरून तेथे राहतात. मग त्या मनुष्याची ती शेवटची दशा पहिल्यापेक्षा वाईट होती. बघा, पहिलं तर एक भूत होतं, येशू कोणाला आपण पळवून लावलं. आता सुशोभित केलेलं, चांगलं स्वच्छ केलेलं,
चांगलं क्लीन केलेलं त्यांना दिसलं, ती अजून म्हणते अंटी बंटी संटी चला चला चला. ते घर एक राजूचं होतं, ते एक बाईचं घर होतं, तिच्यामध्ये मी राहत होतो, लय आनंद भेटत होता. आता मी एकटाच आहे, अजून तुम्ही चला रे 6 जण माझ्यासोबत. किती जण? 6 दुष्ट आत्मे. पहिला एक दुष्ट आत्मा अशुद्ध आत्मा होता, आता त्यांना अजून त्याच्या दोस्ताला बोलावलं. तो काय म्हटला की चला आता ते साफ केलेलं आहे. आणि आता तिथे एक चेअर होती, पहिले मी होतो, आता आपण 7 जण बी त्या खुर्चीवर बसू आणि त्याची वाट लावून टाकू, त्याची वाट लावून टाकू. हे कोण म्हणत आहे? ते दुष्ट आत्मे म्हणत आहे. त्यांची प्लॅनिंग अशी आहेत मनुष्यासाठी. मग आपण सावधान झालं पाहिजे. जर आपण येशूकडे येतो, येशूला प्रभू म्हणून स्वीकारतो, तर मग आपण आपला निर्णय घेतला पाहिजे की प्रभू माझ्या जीवनामध्ये फक्त तूच मालक आहेस. हालेलुया. कोण आहे?